बघा, काल आपण कन्स्ट्रक्शन ऑफ DC मशीन बघितलं, DC मोटर बघितलं, DC जनरेटर बघितलं. मोटर ही अशी मशीन आहे, याच्यामध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतो. आणि जनरेटर ही अशी मशीन आहे ज्याच्यामध्ये आपण मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतो. त्याचं कन्स्ट्रक्शन पार्ट बघितलं आपण, त्याच्यामध्ये स्टेटर पार्ट, रोटर पार्ट सगळं डिटेल बघितलं. ते कशापासून बनलं आहे ते पण बघितलं. त्याच्यानंतर EMF इक्वेशन ऑफ जनरेटर, अच्छा तो पार्ट नव्हता तुमच्या. तर आता वाइंडिंग बघायचे आपल्याला. दोन टाईपचे वाइंडिंग आहेत. आर्मेचर वाइंडिंग दोन टाईपचे आहेत, एक लॅप वाइंडिंग आणि दुसरी वेव्ह वाइंडिंग. लॅप म्हणजे काय रे? ओव्हरलॅप. लॅप म्हणजे काय? ओव्हरलॅप. समजा हे तुमचं कंडक्टर आहे आणि ते कंडक्टर तुम्ही अशा पद्धतीने जर केलं कनेक्ट, त्याला काय म्हणायचं आहे? ओव्हरलॅप, लॅप वाइंडिंग म्हणायचे. आलं लक्षात? तर समजा हे काय तुमचं आर्मेचर आहे, आर्मेचरला अशा पद्धतीने जर कनेक्ट केलं तर त्याला काय म्हणायचं आहे? लॅप वाइंडिंग म्हणायचं आहे. ओके, वायर हे एकावर एक अशा टर्न मारल्या त्याला काय म्हणायचं आहे? लॅप वाइंडिंग म्हणायचं आहे. आणि वेव्ह वाइंडिंग म्हणजे काय? असं आर्मेचर आहे, त्याला पहिल्याला एक टर्न, दुसऱ्याला अशा पद्धतीने जर आलं ते एक टर्न्स, तर याला काय म्हणायचं आहे? वेव्ह वाइंडिंग म्हणायचं आहे. ओके, म्हणजे वेव्हसारखं. उदाहरणार्थ हे आर्मेचर आहे, आर्मेचरला हे स्लॉट आहेत. आता इथं कंडक्टर आहे, तर हे जर समजा असे असतील याच्यातून, तर याला काय म्हणायचं? लॅप वाइंडिंग म्हणायचं. आणि हे जर असे असतील तर त्याला काय म्हणायचं? वेव्ह वाइंडिंग म्हणायचं. समजलं? तर लॅप वाइंडिंगमध्ये नंबर ऑफ पोल इज इक्वल्स टू नंबर ऑफ पॅरलर पाथ. तर आता NS असे पोल पाहिले ना तुम्ही. तर लॅप वाइंडिंगमध्ये जेवढे पोल तेवढे पॅरलर पाथ असतात. आणि वेव्ह वाइंडिंगमध्ये दोनच पॅरलर पाथ असतात. हे एक पॅरलर पाथ आणि हे एक पॅरलर पाथ. वेव्ह वाइंडिंगमध्ये दोनच असतात. लॅप वाइंडिंगमध्ये हा एक पोल, हा एक पोल, हा एक पोल, हा एक पोल. समजा 4 पोलची मोटर आहे. पोल माहिती ना तुम्हाला? पोल आठवते काही? असे 4 पोल आहेत. तर लॅप वाइंडिंगमध्ये जेवढे पोल तेवढेच पॅरलर पाथ असतात. वेव्ह वाइंडिंगमध्ये दोनच पॅरलर पाथ असतात. हे एक पॅरलर पाथ आहे, हे एक पॅरलर पाथ. समजलं? वेव्ह वाइंडिंगमध्ये व्होल्टेज जनरेटिंग कॅपॅसिटी जास्त असते, करंट जनरेटिंग कॅपॅसिटी कमी असते. लॅप वाइंडिंगमध्ये व्होल्टेज जनरेटिंग कॅपॅसिटी कमी असते, करंट जनरेटिंग कॅपॅसिटी जास्त असते. इथं दोनच ब्रश लागतात, इथं जेवढे पोल आहेत तेवढे ब्रश लागतात. येतं लक्षात? तेवढं डिटेल नाही तुम्हाला, फक्त हे लक्षात घ्या. लॅप वाइंडिंग म्हणजे ओव्हरलॅप आणि वेव्ह वाइंडिंग म्हणजे वेव्ह सारखी. बस समजलं? चला आता बघा, मोटरचं डायरेक्शन रिव्हर्स कसं करायचं. सप्लाय दिला, मोटर फिरायला लागली, क्लॉकवाईज फिरायला लागली, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलने. मोटर कशी फिरायला लागली? क्लॉकवाईज. आता असं करतो, क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने फिरायला लागली. आता मोटरचं डायरेक्शन रिव्हर्स करायचं, मग काय करणार तुम्ही? टर्मिनल चेंज करणार. कोणते? फील्ड वाइंडिंगचे, आर्मेचर वाइंडिंगचे, दोन्हीपैकी कोणत्याही एका वाइंडिंगचे टर्मिनल चेंज करायचे. आयदर फील्डचे करा किंवा आर्मेचरचे करा. काय होईल? मोटरचं डायरेक्शन रिव्हर्स होऊन जाईल. मोटरचं डायरेक्शन रिव्हर्स होऊन जाईल. येतं लक्षात? आयदर फील्ड वाइंडिंगचे चेंज करा किंवा आर्मेचर वाइंडिंगचे चेंज करा, मोटरचं डायरेक्शन रिव्हर्स होऊन जाईल. येतं लक्षात? त्याच्यानंतर आता आपण बघू बॅक EMF. बॅक EMF म्हणजे नेमकं काय हे समजलं ना तुम्हाला? मोटर रिव्हर्स कशी करायची. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे बॅक EMF. बॅक EMF म्हणजे बघ, सगळ्यात पहिले तर आपण सप्लाय देतो एखाद्या गोष्टीला म्हणण्यापेक्षा मोटरला सप्लाय दिला, काय झालं? फ्लेमिंग्स लेफ्ट हँडनी टॉर्क तयार झाली, मोटर फिरायला लागली. ओके, पण हे तयार झालेला जो EMF आहे, तयार झालेला EMF जो आहे तो काय करतो? मेन सप्लायलाच अपोज करतो. मोटरला सप्लाय दिला, इकडं काय झालं? पोल तयार झाले, ते फ्लक्स लिंक झाल्या, हे फिरायला लागलं. पण याच्या फ्लक्स हा जो EMF जो तयार होतो ना, हा तयार झालेला EMF सप्लायला अपोज करतो.
लेन्झ लॉनुसार. लेन्झ लॉ काय म्हणतोय, द इंड्यूस EMF ऑलवेज अपोज टू द कॉज प्रोड्यूस बाय इट. जिसने उसे बनाया उसको अपोज करने का काम ही करता. कौन? EMF जो तैयार होता वो. ये कौन बोल रहा है? लेन्झ नाम का एक साइंटिस्ट बोल रहा है. लेन्झ लॉ नाम तो सुना होगा, काफ़ी चर्चा में उसका नाम. सो E इज इक्वल्स टू क्या रहता है, -n dφ/dt. कुछ याद आया? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे मायनस साईन इंडिकेट करण्यासाठी एक लॉ आहे, त्याला लेन्झ लॉ म्हणतात. लेन्झ लॉ काय म्हणतो की जो तयार होणारा EMF आहे तो ऑलवेज अपोज करतो कशाला, सप्लाय व्होल्टेजला. म्हणून याला बॅक EMF म्हणायचं. म्हणजे मोटरला सप्लाय दिला, मोटरने काय केलं, फ्लक्स तयार केला, फ्लक्स लिंक झाल्या, EMF तयार झाला, करंट फ्लो झाला, रोटेशनल टॉर्क तयार झाली, मोटर फिरायला लागली. ओके, पण तयार झालेला EMF मेन सप्लायलाच अपोज करण्याचं काम करतो. कशावरून? लेन्झ लॉच्या नियमावरून. म्हणून याला बॅक EMF म्हणायचं. तो अपोज करतो म्हणून याला बॅक EMF म्हणायचं. आणि याचा फॉर्म्युला काय, EB इज इक्वल्स टू P∅Zn डिवायडेड बाय 60A. हेच EMF इक्वेशन ऑफ DC जनरेटर सुद्धा आहे. येतं लक्षात? मग आता याचं जर इक्विव्हॅलेंट डायग्राम काढला तर हे बॅक EMFचं सर्किट जर काढलं तर हे आर्मेचर आहे. आणि आर्मेचर पहा, सप्लाय तुम्ही दिलाय, पण जो तयार होणारा EMF आहे तो काय करेल, मेन याला अपोज करण्याचं काम करेल. ओके, तर हे काय रे, इक्विव्हॅलेंट सर्किट आहे. कशाचं? आर्मेचरचं. तर हे EMF जो आहे तो बॅक EMF आहे, EB. आणि हा रेजिस्टन्स, कोणता रेजिस्टन्स? आर्मेचर रेजिस्टन्स RA. ओके, सो EB इज प्रोपोर्शनल टू N. EB कशाच्या प्रोपोर्शनल आहे? स्पीडच्या. पहा, EB नंबर ऑफ पोल तर फिक्स राहणार आहे. 4 पोलची मोटर, 2 पोलची मोटर, एकदा काय मॅन्युफॅक्चररने ठरवलं ते फिक्स राहणार आहे. आणि पोलवरून फ्लक्स सप्लायवर फिक्स राहणार आहे. स्पीड तुमची व्हॅरी होणार आहे, जेवढा बॅक EMF तयार होईल तेवढं. ओके, सो बॅक EMF वाढला तुमची स्पीड कमी होईल का जास्त होईल रे? जास्त, डायरेक्टली प्रोपोर्शनल. स्टार्टिंगला बॅक EMF किती असेल रे? 0. बघा फॉर्म्युला काय, V इज इक्वल्स टू EB मायनस IRA. किंवा सॉरी, हा फॉर्म्युला EB प्लस आहे. सप्लाय दिला, काही बॅक EMF तयार होणार आहे आणि काही मोटरच्या अक्रॉस लॉस होणार आहे. ओके, तर याच्यावरून IA काय येईल रे? IRA इज इक्वल्स टू V मायनस EB. आणि याच्यावरून IA काय येईल? IA इज इक्वल्स टू V मायनस EB डिवायडेड बाय RA. तर स्टार्टिंगला बॅक EMF 0 असतो म्हणून मोटरला स्टार्टरची गरज पडते. मोटर नाहीतर जळू शकते. ओके, बघा, ॲट स्टँड स्टील बॅक EMF इज 0. ओके, बॅक EMF अपोज द सप्लाय व्होल्टेज अँड लिमिट द आर्मेचर करंट टू सेफ व्हॅल्यू. सो ॲट स्टार्टिंग back EMF is 0, hence starter is required to motor. मोटरला स्टार्टर का लागतं? कारण स्टार्टिंगला बॅक EMF 0 असतो, मोटर जळू शकते लय करंट आल्यामुळं, म्हणून ते कमी करण्यासाठी आपल्याला स्टार्टरची गरज पडते. स्टार्टरमध्ये काय असतं? रेजिस्टन्स असतो, ते करंटला कमी करण्याचं काम करतं. बस एवढंच आहे. आता बघा, मोटर दोन टाईपच्या मोटर आहे. एक सेल्फ एक्सायटेड मोटर आणि दुसरं सेपरेटली एक्सायटेड मोटर. सेल्फ एक्सायटेड मोटर म्हणजे काय रे? त्याचं एक्सायटेशन स्वतःचे. ओके, हेच एक्सायटेशन, हेच फील्ड वाइंडिंग, इथंच आर्मेचर वाइंडिंग, इथंच सगळं. इथं तसं नाही, एक सर्किट वेगळं, हे काय सप्लाय सर्किट, हे एक्सायटेशन सर्किट. तर दोन वेगवेगळे आहेत. ओके, म्हणून याला सेपरेटली एक्सायटेशन सप्लाय सेपरेट आहे. एक्सायटेशन सप्लाय सेपरेट आहे म्हणजे स्टेटरला सप्लाय द्यायचा आणि रोटरला सप्लाय द्यायचा, दोन्ही साईडला सेपरेट सप्लाय द्यायचा. म्हणून याला काय म्हणायचं? सेपरेटली एक्सायटेड म्हणायचं.
ओके. आणि लोड तर तुम्ही लावणारचे मोटरला लोड काय असतं, मेकॅनिकल लोड असतं, कारण इट कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. आता 3 टाईपच्या सेल्फ एक्सायटेड मोटर आहे, DC सिरीज मोटर, DC शंट मोटर, DC कंपाऊंड मोटर. DC सिरीज मोटरमध्ये लक्ष द्या, आता एक्सप्लेन करायला लावेल मी, लक्ष द्या. DC सिरीज मोटरमध्ये फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग ही कशी आहे रे, सिरीजमध्ये. फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग कशी आहे, सिरीजमध्ये. सिरीजमध्ये काय सेम असतं रे, सिरीजमध्ये करंट सेम, इथून निघाला करंट सारखाच येईल का नाही, तर सिरीजमध्ये करंट सेम असतो. सो V इज इक्वल्स टू IS RS. IS म्हणजे काय रे, सिरीज रेजिस्टन्स. IS म्हणजे काय, हा रेजिस्टन्स, प्लस EB प्लस IRA प्लस V ब्रशेस. तर बाकी तर सेमच आहे नाही, EB प्लस IRA प्लस V ब्रशेस, म्हणजे ब्रशेसच्या अक्रॉससुद्धा काही ड्रॉप होतो. ओके. आता शंट मोटर म्हणजे काय रे, अशी मोटर याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग कशी आहे, शंटमध्ये. तर हा जो करंट आहे, हा करंट कशामध्ये स्प्रेड, I इज इक्वल्स टू काय येईल रे, ISH प्लस IA, ISH प्लस IA. हा करंट याच्यामध्ये आणि याच्यामध्ये स्प्लिट होईल. मग I इज इक्वल्स टू IA प्लस ISH. हे IA हे ISH. कळते का डोक्याच्या वरून चाललं. पहा, सिरीजमध्ये करंट इथं सेम आहे, इथं करंट स्प्लिट होतं आहे, इथं करंट सेम आहे, इथं करंट स्प्लिट होतं आहे. आणि इथं सिरीजमध्ये बी आहे आणि पॅरलरमध्ये बी आहे. याचे 2 प्रकार पडतात. एक लॉंग तिसरी मोटर आहे कंपाऊंड मोटर. याचे 2 प्रकार, एक लॉंग शंट आणि दुसरी शॉर्ट शंट. शंट वाइंडिंग जर लॉंग असेल, मोठी असेल, तर त्याला काय म्हणायचं आहे, लॉंग शंट म्हणायचं आहे. आणि शंट वाइंडिंग जर शॉर्टमध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, शॉर्ट शंट म्हणायचं. काही वेगळं आहे याच्यात. पहा, सिरीज मोटर, कंपाऊंड सिरीज मोटर, शंट मोटर आणि कंपाऊंड मोटर. सिरीज मोटरमध्ये फील्ड वाइंडिंग आर्मेचर वाइंडिंग सिरीजमध्ये असते. शंट मोटरमध्ये फील्ड वाइंडिंग आर्मेचर वाइंडिंग शंटमध्ये असते. कंपाऊंड मोटरमध्ये सिरीजमध्ये बी असते आणि पॅरलरमध्ये बी असते. पॅरलर म्हणजे शंट, दोन्हीमध्ये असते, म्हणून याला काय म्हणायचं आहे, कंपाऊंड मोटर म्हणायचं आहे. मग कंपाऊंडचे 2 प्रकार, एक लॉंग शंट आणि दुसरं शॉर्ट शंट. शंट वाइंडिंग जर लॉंग असेल तर त्याला लॉंग शंट म्हणायचं आहे. शंट वाइंडिंग जर शॉर्ट असेल तर त्याला शॉर्ट शंट म्हणायचं. ओके. ते फॉर्म्युलेशन नाही समजले तर हरकत नाही. पहा, फॉर्म्युला एकच आहे, काय, V इज इक्वल्स टू EB प्लस IRA. आणि जर सिरीज मोटर असेल तर काय लिहितो, IS RS प्लस EB प्लस IRA. बस हे वाढतंय, बस इथं दिसतं तुम्हाला हे वाढलेलं. बाकी V प्लस V ब्रशेस. V ब्रशेस म्हणजे व्होल्टेज, ब्रशेसच्या अक्रॉस व्होल्टेज, आणि ते 2 व्होल्ट आपण कन्सिडर करत असतो. ओके. बाकी हे फॉर्म्युलेशनचा एवढं ताण नका घेऊ. आता बघा, DC सिरीज मोटर नो लोडला आपण ऑपरेट करत नाही. DC सिरीज मोटर नो लोडला ऑपरेट करतो का, नाही. का, कारण टॉर्क इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्लक्स. आणि सुरुवातीला फ्लक्स किती असतात, कमी असतात, खूप कमी असतात. मग खूप कमी फ्लक्स असेल तर खूपच जास्त स्पीड होऊन जाईल. आणि एवढी जास्त स्पीड होते की मोटरचं वाटोळं होऊन जातं, फार शाफ्ट बीप तुटून बिटून सगळं मोकळं होतं. येतं लक्षात, डॅमेज होऊन जाते मोटर. तर त्याच्यामुळं आपण DC सिरीज मोटर नो लोडवर वर्क करत नाही. बाळ्याच्या भासात पार धिंगाणा होऊन जातो, मोटरचा पार धिंगाणा होऊन जातो. धिंगाणा म्हणजे काय, सगळं शाफ्ट बीप तुटून सगळं जिकडं तिकडं अस्ताव्यस्त. तर हे कुठं वापरतात या मोटर, हाय स्पीड हाय टॉर्क ॲप्लिकेशनला, जिथं लय ओझं वाढायचं ना तिथं वापरतात. उदाहरणार्थ ट्रेन, रेल्वेमध्ये सुरुवातीला हे बता लोक भरल्या जातात. ओके. अरे बसायला जागा नसती, पाहिलं असेल ना तुम्ही, लोकल म्हणजे तर विषय संपला. रिझर्वेशन वगैरे केलेलं असेल तर ओके. तर हे वडाला कमी ताकद लागेल का, लार्ज टॉर्क रिक्वायर्ड असते अशा ठिकाणी, तर तिथं आपण ह्या मोटर वापरतो हाय टॉर्क ॲप्लिकेशन. क्रेन, ट्रेन, हॉइस्ट, लिफ्ट, एलिव्हेटर अशा ठिकाणी या मोटर वापरतो. हे कॉन्स्टंट स्पीडला ॲप्लिकेशनला वापरतात. कॉन्स्टंट स्पीड म्हणजे काय, टेक्सटाईल मिल, DC फॅन, त्याच्यानंतर ग्राइंडर, त्याच्यानंतर DCचे नॉर्मल ॲप्लिकेशन, जसं की इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन. ओके.
कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन. कॉन्स्टंट स्पीडचे कोच ॲटोमॅटिक रोटेशन असेल, त्याच्यानंतर फॅन असेल, त्याच्यानंतर मशीन टूल्स असतील. ओके. त्याच्यानंतर अजून हेअर ड्रायर वगैरे असेल. हेअर ड्रायर माहिती आहे ना, हेअर ड्रायर, मिक्सर. अशा वेळेस अशा ठिकाणी सुद्धा या मोटरचा वापर होतो. कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन. शेविंग मशीन, ट्रिमर, तेच. तर या जिथं कॉन्स्टंट स्पीडची गरज आहे ना, आता अशा ठिकाणी या मोटरचा वापर केला जातो. आता ह्या मोटर कुठं वापरतात? इलिव्हेटर, रोलिंग, परचेस, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन. ओके. ह्याचं ॲप्लिकेशन विचारलं ते दोन्ही लिहून टाका, विषय संपला. आता तुम्ही म्हणाल सर हे तर ऑब्जेक्टिव्ह टाईप विचारतील. मग ऑब्जेक्टिव्ह टाईप जर विचारलं तर ही गोष्ट लक्षात ठेवा. हाय टॉर्क ॲप्लिकेशन, लिफ्टला जास्त टॉर्क लागेल. क्रेन, ट्रेन, जिथं जास्त वजनदार वस्तू उचलायच्या किंवा ओढायचे अशा ठिकाणी हे वापरतात. हे कॉन्स्टंट स्पीड ॲप्लिकेशन. ओके. सो दिस इज ऑल अबाउट टाईप्स ऑफ मोटर. समजलं आहे? कोणाकोणाला समजलं आहे?